कथासंग्रहातील दिल से ही कथा सांगतो आहे. ही कथा साधारणतः 97-98 मध्ये लिहिली आहे, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. प्रेम आंधळं असतं, मुक्क असतं, बहिरं असतं, लुच्च असतं, लफंग असतं, ढोंगी असतं आणि अजून काही असतं. प्रेमाला कशाची उपमा देणं म्हणजे प्रेमाचा अवमान करणं होय. आणि प्रेमाला जो कोणी कशाची उपमा देत असेल तर त्याच्यासारखा मूर्ख विद्वान तोच, असं परखड मत गण्याचं आहे, माझं नाही. गण्याला गणेश घरात नाही, गल्लीत नाही, शाळेत नाही, कॉलेजात नाही, कुणीही गणेश म्हटलेलं नाही. गण्याला अचानक त्याचं नाव विचारलं तर गण्या उत्तर देतो गण्या पाटील, आणि सावरून उत्तर देतो गणेश भालचंद्र पाटील. गण्या हा चिलाने गावचा रहिवासी आहे. दोंडाच्याला TYBA ला कॉलेजमध्ये शिकतोय. गण्या एसटीतून प्रवास करत असतो, दररोज अपडाऊन करत असतो. आणि गण्या ज्या गाडीत बसलेला होता त्या एसटीमध्ये राडा झाला आणि एसटी पोलीस स्टेशनला जाऊन पोचली. नाईट ड्युटी करून वैतागलेला कॉन्स्टेबल एक प्रवाशाची चौकशी करत होता आणि गण्या त्याच्या स्वभाव गुणधर्मानुसार चटपट करत होता. पोलीस कॉन्स्टेबलने जेव्हा गण्याला त्याचं नाव विचारलं तेव्हा गण्याने उत्तर देतं गण्या पाटील. तेव्हा होता नव्हता सगळा राग त्याच्या कानफट्टीत देऊन काढून घेतला. गण्या त्याचा दुखरा गाल घेऊन बाजूला उभा होता. तोपर्यंत किणकिणत्या आवाजामध्ये शारदा म्हणाली, जोरात लागली का? पृथ्वीवरचे राक्षस म्हणजे हे पोलीस, असं मी कुठंतरी वाचलेलं आहे. गण्याने दचकून शारदाकडे बघितलं तर शारदेच्या चेहऱ्यावर त्या कॉन्स्टेबल विषयीचा प्रचंड राग दिसत होता आणि गण्याविषयीची मनातली चांगली भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तशाही परिस्थितीमध्ये गण्याचा दुखरा गाल एकदम चांगला झाला. गण्या पुढे काही बोलेल तोपर्यंत शारदा म्हणाली, पुढे काही जास्त बोलू नको, माझ्याकडे बघून राग गिळून घे. तेव्हा गण्या जोरात म्हणाला, हा त्याच्या खुर्चीत बसला आहे, नाहीतर? घाबरत शारदा म्हणाली, नाहीतर काय? गण्याची एकदम बोलती बंद झाली. नाहीतर काय करणार होतो? परंतु पोलीस कॉन्स्टेबल समोर, शारदा समोर भाव मारायची संधी सोडली. मग तो गण्या कसला? गण्या म्हणाला, हा त्याच्या खुर्चीत बसला आहे, नाहीतर? त्याच्या कानफट्टीत देऊन अपमानाचा बदला घेतला असता. आणि मित्र हो, आपल्याला सांगतो, ह्याच एका प्रसंगातून गण्या आणि शारदा दोघांच्या मनामध्ये प्रेमाचा अंकुर रुजला. FY आणि SY ला 2 वर्षामध्ये दोघं एकाच कॉलेजात शिकणारे, एकाच गावातून जाणारे, एकाच एसटीतून प्रवास करणारे, एकाच लायब्ररीत अभ्यास करणारे. परंतु प्रेम नावाचा शब्द या 2 वर्षांमध्ये त्यांना शिवला नव्हता, की प्रेमाच्या वाटेवरून कधी ते गेले नव्हते. पण पोलीस स्टेशनमध्ये जी घटना घडली त्याच्यातून दोघांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. या मंगेश पाडगावकरांच्या ओळी त्याला कधीच पटल्या नाहीत. या ओळी कशा निरर्थक आहेत हे पत्र लिहून कळवण्याचा विचार त्याच्या मनामध्ये अनेक वेळा श्रावण सरींसारखा येऊन निघून गेला. पण गण्याने मात्र तसं काही पत्रवित्र लिहिलेलं नव्हतं. दोघंही एकाच गावचे असल्यामुळे दोघांच्या मध्ये एकमेकांमध्ये करार झाला. तो म्हणजे गावात बोलायचं नाही, एकमेकांना ओळख द्यायची नाही, पुस्तकांची नोट्सची देवाणघेवाण करायची नाही. पण गण्या इतका हुशार होता, त्याने एसटीत बोलायची परवानगी काढून घेतली आणि लायब्ररीत बोलायची परवानगी काढून घेतली. परंतु जे काही बोलणं व्हायचं ते इतकं कमी व्हायचं. बोलायला सुरुवात केली की कोणीतरी ओळखीचं कलमडायचं, आणि म्हणून बोलायचा त्याने एक वेगळा मार्ग शोधून काढला आणि ते पत्रातून त्याने बोलायचं ठरवलं. पत्रातून बोलत असताना पत्र लिहायचं आहे म्हणून नाशिक फडकेंच्या 2-4-5 कादंबऱ्या त्याने वाचून काढल्या की आपल्याला चांगलं अलंकारित भाषेमध्ये पत्र लिहिता आलं पाहिजे. पत्रामध्ये आपल्याला शेरोशायरी आली पाहिजे म्हणून बस स्टँडवरच्या शेरोशायरीची पुस्तकं त्याने विकत घेतली आणि अनेक शेर पाठ केले. आणि एका रात्री आमचा गण्या पत्र लिहायला बसला. मतीत प्रिये, हृदयेश्वरी, प्राणेश्वरी, सखी, कोमलांगी अशा अनेक शब्दांनी त्याच्या लेखणीला भुरळ घातली. पण गण्याचं मन मात्र तटस्थ होतं. 8 कागदांवर पत्राची सुरुवात करून पत्र फाडून 9व्या कागदावर सुरुवात केली, माय डिअर शारदा. आणि 3.5 तासाचं लंब चौडं पत्र लिहून काढलं. पत्र लिहून होईस्तोवर रात्रीचे 3:30 वाजले होते. आणि जांभाया देत त्याचा बाप समाधान व्यक्त करत होता,
पोऱ्या रातना 3:30 वाजा लगून अभ्यास करत आणि मग अशा रात्री रोजच जगायला लागल्या. पोरगा रात्री 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करतो म्हणून त्याच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून गण्याच्या आईने त्याच्यासाठी बदामाचा शिऱ्याचा खुराक सुरू केला. आणि तो बदामाचा शिरा खात असताना त्या डिश मध्ये त्याला शारदेचा चेहरा दिसत होता. पण गण्याने मन घट्ट केलं, शारदा बाजूला, शिरा खात. गण्या आणि शारदा दोघांनी एकमेकांचं नाव बदलून घेतलं होतं. शारदेला गण्या किंवा गणेश नाव आवडत नव्हतं. ती त्याला प्रेमाने गिरीश म्हणायची आणि अजून कधी ती गिरू म्हणायची. शेक्सपियरने सांगितल्याप्रमाणे नावात काय असतं म्हणून गण्या प्रत्येक पत्रामध्ये तिचं नामकरण करत होता. कधी शारदा लिहित होता, कधी शरू, कधी शरयू. आणि मग शेक्सपियरने सांगितल्याप्रमाणे नावात काय असतं म्हणून प्रत्येक पत्रात तिचं नामकरण करत होता. आणि ते पत्र वाचताना तिला प्रश्न पडायचा, आई पत्र मनुष्य का दुसरी मित्र हो, प्रेमात शारू आणि गिरू दोघांच्याही प्रेमाने चांगलंच बाळसं धरलेलं होतं. नीतीला मात्र काही हे मान्य नव्हतं. आणि अचानक कॉलेजच्या प्राध्यापकांचा संप सुरू झाला. संप सुरू झाल्यावर कॉलेजला येणं जाणं बंद झालं, नोट्सची देवाणघेवाण बंद झाली, एकमेकांमधला संवाद तुटला आणि आमचा गण्या विरहा अग्नीमध्ये होरपडून निघत होता. अर्जुनाने खंडवन जाळल्यानंतर विरह ते वन्य प्राणी त्या अग्नी तांडव मध्ये जसे होरपडून निघाले होते तसा आमचा गण्या होरपडून निघाला होता. मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, लता मंगेशकर यांनी गायलेले विरह गीत आमचा गण्या तोंडपाठ गात होता. आणि इतका गात होता की त्याच्या मित्रांनी जर त्याचा गायनाचा कार्यक्रम ठेवला असता, छाती ठोकपणे सांगतो, आमचा गण्या 3.5 तास गायला असता. परंतु गण्याच्या या दुःखामध्ये सहभागी व्हायला कुणालाही वेळ नव्हता. आणि मग हे अशा शून्य अवस्थेमध्ये गण्या एकटक दूरवर शून्यात कुठंतरी बघत होता. नोट्स उघडत होता का भाकर तुकडा खात होता. तेव्हा गण्याची आई गल्लीतल्या आया बायांजवळ तिचं मन हलकं करत म्हणत होती, कसं होई मायमाना गण्यानं, पोऱ्याना व्याज बुडी राहिना म्हणून पोऱ्या म्हणले इथलं खायराना, इथलं खायराना, भाकर तुकडावरनी त्याने वासना उडी की कसं होई मायमाना गण्यानं. 4 रोज मग म्हणा पोऱ्या कशा बोंबील निघत सुकाय घ्या. ती शेजारची बाई म्हणत होती, आता बाई खालेच ना मास्तरच नाही का बरं संप करा. काय मरी जायचोच कमी पडणं काय माहिती, सारा गावना पगार न डबुलवीत असले ते तरी बी अप्रोपुढे. अशा पद्धतीने ती माऊली तिचं मन हलकं करत होती. आणि गण्या एक दूरवर शून्यात कुठेतरी पाहत होता. कॉलेजच्या प्राध्यापकांचा संपाचा 18वा दिवस उजाडला. संपाकडे बघायला कोणाला वेळ नाही म्हणून प्राध्यापकांच्या संपाकडे शासनाचं लक्ष वेधून घ्यायचं म्हणून गण्याने पत्र लिहायचं ठरवलं. पण शासन म्हणजे कोण? राष्ट्रपती? राष्ट्रपती नाही, फक्त सभा समारंभांना जातात, पुरस्कार देतात. मग पंतप्रधान? हो, पंतप्रधान सगळे निर्णय घेतात. पण कॉलेजच्या प्राध्यापकांचा संप हा शिक्षण मंत्र्याशी संबंधित आहे. पण शिक्षण मंत्री कोण एवढं जनरल नॉलेज गण्याचं पक्क नव्हतं. म्हणून गण्याने पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र लिहायला सुरुवात केल्यावर एकदम त्याचा पेन थांबला की पंतप्रधानांना मराठी येत नाही, इंग्रजी आपला काही संबंध नाही, हिंदी किसकू मिसकू तिसकू येते, पण मनातल्या भावना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय असं मराठीच्या प्राध्यापकांनी शिकवल्याचं त्याला आठवलं. आणि गण्या पत्र लिहित, माननीय पंतप्रधान साहेब, अटल बिहारी वाजपेयी साहेब, नमस्कार. बहुत दिन से तुम्हारा पत्र नहीं, इसलिए काळजी लगती है. मेरे को मालूम तुमको टेम नहीं, तो मन के मैस तुमको पत्र लिखो. एक डाव तुमने टीवी पर भाषण देते हुए कहा था, देश का युवा सुसंस्कृत तो देश सुसंस्कृत, ऐसा तुम ही कहते. और प्राध्यापकों के हाथ में मांगना मान्य करने के लिए झंडा भी तुम्ही उनके हाथ में देते. ये तुम्हारे दरबार में कौन सा न्याय है? पत्र मिलताच जल्दी से संप उठाओ, हमारा अभ्यास बहुत बुढ़ रहा है. मैं टीवी पे देख रहा हूँ
तुम कभी इधर जाते तो कभी उधर जाते तो कभी परदेश चले जाते, ऐसा क्यों? आपने देश में देखने के लिए कुछ नहीं है क्या? कुतुब मीनार है, गेटवे ऑफ इंडिया है, रायगढ़ है, प्रतापगढ़ है और रायसुई। हमारे गांव में अहिल्याबाई होळकर ने बांधलेली वीर है, ये तुमको दिखता नहीं क्या? पत्र मिलता संप उठाओ, बाकी सब कुछ मजे में। इधर पानी पाउस अच्छा है, कपासी पर रोग पड़ा है, फवारा मारेंगे तो अच्छा हो जाएगा। मिर्चा को अभी डेरिया फूट रहा है। बघा वाजपेयींना म्हणतो, आपके घर में जो छोटे बड़े होंगे उनको मेरा आशीर्वाद, कोई ना। जल्दी से संप उठा। आपला विश्वासू गण्या पाटील, गण्याने पत्र पूर्ण केलं, पाकिटात व्यवस्थित घडी करून टाकली, पाकिटावर पत्ता लिहिला, पाकिट टपालात जाऊन टाकलं आणि गण्या एकदम निवांत झाला. खूप वापर झालं, इतकं चांगलं हिंदी स्पेशल लेवल काय घेतलं, पण शारदाने मराठी स्पेशल घेतलं म्हणून त्याने पण मराठी स्पेशल घेतलं होतं. कॉलेजच्या प्राध्यापकांचा संपाला अजून काही बंद होण्याचे काही मार्ग दिसत नव्हते. दुपारची वेळ आहे, गण्या खाट्यावर पडलेला आहे. खाट्यावर पडल्या पडल्या सुरेश भटांचा रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह वाचतोय आणि हा काव्यसंग्रह वाचता वाचता अचानक त्याच्या लक्षात आलं, या सुरेश भटाने प्राध्यापकांच्या विरोधामध्ये काम के ना काज के दुश्मन अनाज के नावाचा एक लेख लिहिला होता लोकमत मध्ये, आणि त्याच्यामुळे सगळे प्राध्यापक चिडलेले आहेत. म्हणून संप ते मागे घेत नाही. सुरेश भटांचा बहिष्कार करायचा म्हणून त्याने ते जे पुस्तक आहे त्याचं बाजूला टाकून दिलं आणि गण्या निवांत पडलेला आहे. असं दोघं हात त्याने मानेच्या खाली घेतले आणि एकदम त्याच्या डोळ्यांना थोडासा तार येतोय. तोपर्यंत त्याच्या अंगणामध्ये गाडी येऊन उभ्या राहिल्याची त्याला चाहूल लागली. गण्याने डोळे किलकिले करून बघितले तर पांढऱ्या शुभ्र रंगाची लंबी चवळी गाडी काळा काचा असलेली त्याच्या अंगणामध्ये उभी राहिली. गण्या विचार करत होता, भाई आपला सग आटपटा तुटेल येत, इतली बारी गाडी तर कोण बांधत नाही होणार, कोण वैभव. त्या गाडीतून पांढरा शुभ्र युनिफॉर्म डोक्यावर हॅट असलेला मनुष्य गाडीतून उतरला. अदबीनं चालत चालत गण्याच्या दिशेने येत होता. गण्या खाट्यावर उठून बसलेला आहे. तो मनुष्य जवळ आला आणि म्हणाला, गण्या पाटिल साहब कहाँ रहते हैं? गण्या पाटिल को गण्या पाटिल साहेब का नाव का मानुस तो कोई नहीं रहता, मैं गण्या पाटिल हूँ, आपको मिलने के लिए वाजपेयी साहब आए हैं. तो मनुष्य उतरला, पायऱ्या उतरला, गाडीपर्यंत गेला. गण्या विचार करत होता, वाजपेयी साहेब कोण होईल हो? आणि त्या पांढऱ्या शुभ्र गाडीतून एक 6 फूट उंचीचा पांढरा शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र जंपा, डोळ्यांवरती काळा गॉगल, डोक्यावरचे भिरी भिरी उडणारे केस गण्याच्या बाजूने दिशेने येत होता. गण्या खाटवर बसून विचार करत होता, अहो धल्लाले कुठेतरी तकलीफ. तोपर्यंत वाजपेयी साहेब पायऱ्या चढून वर आले. गण्या असा खाटेवरून उठला, बाजूला उभा राहिला. वाजपेयी साहेब आले, खाटेवर बसलेले आहेत आणि वाजपेयी साहेब बोलत आहेत, गण्या पाटील साहब, आपका पत्र मिला, बड़ी वास्तव बात आपने कही है. आप सचमुच के इस धरती के सुखहार हो, दुखहार हो, पालनहार हो. आपने बहुत बड़ा घृणा कृत्य करने से बचा लिया है. वाजपेयी साहेब असं थांबून थांबून बोलत होते. गण्या पाटील विचार करत होता, अहो धल्ला BA न लिखी देईल, भाषण याद करी करी बोलला नका. पण गण्याने तो विचार बाजूला ठेवला आणि वाजपेयी साहेब आल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातले सरपंच, उपसरपंच, त्यांचे सगळे सदस्य, डेअरीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन त्यांचे सगळे सदस्य, टेंगा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन त्यांचे सगळे सदस्य, बचत गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांचे सगळे सदस्य असतील नसतील त्या कपड्यानिशी गण्याच्या अंगणामध्ये येऊन उभे राहिले. तोपर्यंत हुई 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 करत पोलीस गाडी आली. त्यांच्या पाठीमागे आमदारांची गाडी आली, खासदारांची गाडी आली, मुख्यमंत्र्यांची गाडी आली, उपमुख्यमंत्र्यांची गाडी आली. ही गर्दी जमा झाली. पोलिसांनी हातात लाठी घेतली. अंगणातली गर्दी लांब हाकलत होते. तोपर्यंत गण्याचा बाप शेतातून येत होता. लांबूनच पाहिलं, होय आज काय राडा खराब हो यांनी. पोलिसांनी गण्याच्या बापालाही हाकलून लावलं. गण्याचा बाप असं लांब एका ओट्यावर उभा आहे आणि वाजपेयी साहेब म्हणता है, गण्या पाटिल साहब, आपने बहुत बड़ा घिनौना कृत्य करने से मुझे बचा लिया है. हमारे अध्यापकों को सबसे ज़्यादा पगार देने को होना, क्योंकि वो हमारी नई युवा पीढ़ी बनाते हैं. और असं म्हटलं आणि वाजपेयी साहेबांनी गण्याच्या
खांद्यावरती छाल अशी शॉल टाकली, गळ्यात पुष्पहार टाकला, गण्याचा सत्कार केला. वाजपेयी साहेब गाडीत बसले, गाडी निघून गेली. मग नंतर मुख्यमंत्री गण्याचा सत्कार, उपमुख्यमंत्री गण्याचा सत्कार, आमदार सत्कार, खासदार सत्कार, सगळ्यांनी सत्कार केल्यावर शालींच्या ओझ्याने आमचा गण्या असा वाकला होता आणि पुष्पहारांचा ढीग त्याच्या छातीवर होता आणि एकदम ओरडला, शारदा संप मिटला, शारदा संप मिटला. आणि गण्याचा बाप गोट्यावरून घरात आला, गण्याच्या कमरेत लाथ घातली. गण्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरत होती. विठोबा महाराज काय वीरानं, कसं होई माय म्हणा गण्यानं. आणि मग तो डोळे चोळून डोळे उघडतो, त्याचं हे स्वप्न होतं. कॉलेजच्या प्राध्यापकाचं संपाची बातमी मिटल्याची बातमी त्या टीव्हीवरचा माणूस किंवा बाई ती देणार आहे म्हणून गण्या आशेने टीव्ही समोर बसत होता आणि त्याला हवी असलेली बातमी एकदा मिळाली. कॉलेजच्या प्राध्यापकांचा संप मिटला. गण्या टीव्ही समोर अक्षरशः नाचला. आनंद कसा व्यक्त करावा त्याला कळत नव्हतं. गण्याने त्याच्या आईकडनं 50 रुपये घेतले, पेढे आणले आणि गण्या पेढे वाटत होता. पेढे वाटता वाटता सुनंदा वहिनीच्या घरी गेला आणि सुनंदा वहिनीने विचारलं, गण्या भाऊजी कसा ना पेढा शेत. गण्याने विचारलं, या अडाण्या बाईला आमच्या कॉलेजच्या प्राध्यापकांचा संप काय समजेल. तोपर्यंत सुनंदाच बोलले, संगीत आले पोऱ्या होय ना का. गण्याने पटकन हा म्हटलं, पुढे पेढा द्यायला गेला आणि गण्याची ही थाप बरोबर लागू पडली. कारण गण्याची मोठी भाऊजाई माळणपणासाठी माहेरी गेलेली होती. इकडे सुनंदा वहिनीने गल्लीतल्या 4-5 बायांना घेऊन गण्याच्या घरी, गण्याच्या अशी माज घरात बसली. गण्याचा बाप खाटेवर बसलेला आहे आणि गण्याच्या आईने विचारलं, सुनंदा काय होय नव, इथली गर्दी लशील काय म्हणी. सुनंदा म्हणाले, आत्याबाई गण्या भाऊजी आम्ही करून का जास्त विचार. संगीत आले पोऱ्या आहे ना का म्हणे, हा आम्ही बट्ट्या पोऱ्या दाखवत होतो. आमले काय माहिती होतं. सगळा काय प्रकार होता सगळ्या बायांना कळला. सगळ्या बाया कट्टू होऊन गेल्या आणि गण्याचा बाप ओट्यावर बसून गण्याला घाण घाण शिव्या देत होता. गण्या पेढे वाटून आला आणि अंगणात आला तोपर्यंत गण्याचा बाप ओट्यावर उभा राहिला आणि म्हणे, गण्या कसा ना पेढा वाटे राहिला मालिपी दे. गण्याने थरथरता हात त्या बॉक्स मध्ये टाकला, उचलला पेढा, बापाच्या हातावर ठेवणार. बापाने असा हाणला, गण्याच्या चेहऱ्यासमोर डोळ्यांसमोर अंधारी आली आणि गण्या बापाचा मार चुकवण्यासाठी चुकांडी मारून आईच्या पाठीमागे लपला. परंतु गण्याच्या बापाने दाराच्या आड ठेवलेली गुरं राखायची काठी काढली आणि शपालून काढला. गण्याची आई त्याच्या पाठीवर उठलेले जे वळ होते त्यांना हळद लावत होती आणि तशा वेदनांमध्ये त्याला एकदम शारदेची आठवण आली आणि त्याचा वेदना सगळं विसरला. कारण गण्याच्या शारदेवरती मनापासून प्रेम होतं आणि प्रेमासाठी काय वाटते ते धन्यवाद.